चला आज एक भन्नाट विचार करूया. कल्पना करा की आपल्याला 200 वर्ष जगायला मिळालं तर म्हणजे आपलं आयुष्य दुप्पट किंवा तिप्पट होईल. हा विज्ञानाचा चमत्कार असेल की एक मोठं संकट? चला तर यामागे काय विचार आहे ते आपण पाहूया. किती छान वाटतंय ना हे ऐकायला. 100 वर्षांचे असूनही एकदम फिट आणि ॲक्टिव्ह आपल्या नातवंडांच्या नातवंडांसोबत खेळायला मिळतंय. आयुष्यात कोणतीही घाई नाही, फक्त अनुभवच अनुभव. पण या सुंदर चित्राला एक दुसरी जरा गुंतागुंतीची बाजूही आहे. आणि हाच तो कळीचा मुद्दा आहे. इतकं लांबलचक आयुष्य खरंच एक वरदान ठरेल की एक न पेलवणारं ओझं? चला या प्रश्नाचा जरा खोलात जाऊन विचार करूया आणि त्याच्या सगळ्या बाजू तपासून बघूया. तर सुरुवात करूया विज्ञानापासून, कारण ही काही निव्वळ कविकल्पना नाहीये. विज्ञान या दिशेने खूप वेगाने पावलं टाकतंय. बघा, हे शक्य कसं होऊ शकतं? तर आपल्याकडे जेनेटिक इंजिनिअरिंग आहे, ज्यामुळे आपल्या DNA मध्ये बदल करता येतील. स्टेम सेल थेरपी आहे, जी जुन्या पेशींना पुन्हा नवं आयुष्य देईल. आणि विचार करा, जर खराब झालेले अवयव सहज बदलता आले तर? या सगळ्या तंत्रज्ञानाचा उद्देश एकच आहे, म्हातारपणाची प्रक्रियाच थांबवून टाकणे. विचार करा, ही किती मोठी गोष्ट आहे. आज आपण म्हातारपणाकडे कसं बघतो की ते अटळ आहे, येणारच आहे. पण उद्या कदाचित सर्दी खोकल्यासारखा एक आजार म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाईल, ज्यावर उपचार शक्य आहेत. बरं, समजा हे सगळं शक्य झालं, आपण खरंच जास्त जगू लागलो, मग आपल्या आयुष्याचं काय? आपलं रोजचं जगणं, काम, नाती हे सगळं कसं बदलेल? कारण आयुष्याची व्याख्याच बदलून जाईल. हे उदाहरण बघा किती इंटरेस्टिंग आहे. आज आपण एक नोकरी धरली की झालं. पण कल्पना करा, 30 ते 60 डॉक्टर म्हणून काम केलं, मग वाटलं चला आता शेती करूया. 100व्या वर्षी शेती केली आणि मग 150व्या वर्षी वाटलं आता आपण कलाकार बनूया. म्हणजे आयुष्य एक सलग नाही, तर अनेक वेगवेगळ्या आयुष्यांची एक मालिका बनेल. म्हणजे आज आपलं आयुष्य कसं आहे? एक सरळ रेषा. शिक्षण घ्या, नोकरी करा आणि मग निवृत्त व्हा, संपलं. पण 200 वर्षांच्या आयुष्यात हे मॉडेल चालणारच नाही. ते एक चक्र असेल. सतत काहीतरी नवीन शिकणं, स्वतःला बदलणं, परत काहीतरी नवीन करणं, हे कधीही ना संपणारं चक्र. पण आपल्या नात्यांचं काय? आज आपण जन्मभराची साथ म्हणतो, जी साधारण 50-60 वर्ष टिकते. पण हीच साथ जर 150-200 वर्षांची असेल तर नाती अजून घट्ट होतील की माणसं इतक्या वर्षात एकमेकांना कंटाळतील, भावनिकदृष्ट्या दूर होतील? हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. चला आता वैयक्तिक आयुष्याच्या पलीकडे जाऊन थोडा मोठा विचार करूया. विचार करा, जर माणसं मरायची जवळपास थांबली तर आपल्या या पृथ्वीचं काय होईल? हा जो आलेख दिसतोय ना, तो खूप काही सांगून जातो. मृत्यूदर कमी झाला आणि लोकसंख्या वाढतच राहिली तर अन्न, पाणी, जागा ह्या सगळ्या गोष्टी कुठून येणार? या सगळ्यावर इतका प्रचंड ताण येईल की त्याची आपण आज कल्पनाही करू शकत नाही. आणि मग त्याचे परिणाम काय होतील? शहरं तुडुंब भरतील, अन्न पाण्याची मोठी टंचाई निर्माण होईल. कदाचित सरकारला जन्मदरावर कठोर नियंत्रण आणावं लागेल. आणि हेही जमलं नाही तर मग एकच पर्याय उरेल, पृथ्वी सोडून दुसऱ्या ग्रहांवर जागा शोधणं. आता एक सगळ्यात मोठा आणि धोकादायक प्रश्न. जर हे दीर्घायुष्याचं तंत्रज्ञान खूप महागडं असेल आणि फक्त श्रीमंतांनाच परवडणारं असेल तर समाज सरळ सरळ 2 गटांत विभागला जाईल. एकीकडे दीर्घायुष्यी श्रीमंत जे 200-200 वर्ष जगतील आणि दुसरीकडे अल्पायुष्यी सामान्य लोक. ही जी दरी निर्माण होईल ना, ती आजच्या कोणत्याही सामाजिक विषमतेपेक्षा खूप खूप मोठी असेल. ओके, तर आपण सामाजिक आणि आर्थिक परिणाम बघितले, पण आपल्या मनाचं काय? 200 वर्ष फक्त शरीर नाही तर मनही चालवावं लागेल, बरोबर? आपल्या मेंदूचा विचार करा. 200 वर्षांच्या आठवणी, चांगले वाईट अनुभव, लोकांची ये जा, सुखदुःख, एवढा सगळा भार आपलं मन पेलू शकेल का? की या आठवणींचंच एक असह्य ओझं होऊन बसेल? आणि ह्यातूनच एक नवीन मानसिक आजार जन्माला येऊ शकतो, ज्याला म्हटलंय पर्पज फटीग किंवा उद्देशाचा थकवा. म्हणजे काय? तर सगळं काही करून झालंय, सगळं बघून झालंय, आता जगण्याचा उद्देशच काय? हा प्रश्न माणसाला आतून पोखरू लागेल. म्हणजे बघा ना, एकीकडे 200 वर्षांच्या आठवणींचं ओझं, दुसरीकडे आपल्या जवळच्या लोकांना, आपल्या प्रियजनांना एकामागून एक गमावण्याचं दुःख. ते किती वेळा सहन करायचं? आणि या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी सतत काहीतरी नवीन शोधत राहावं लागेल. हे प्रचंड थकवणार असेल. तर या सगळ्या चर्चेनंतर बहुतेक सामाजिक, मानसिक आपण येऊन पोचतो एका अंतिम आणि सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नावर. तो प्रश्न आहे आयुष्याच्या अर्थाचा. शेवटी वाद हा नाहीये की आयुष्य किती मोठं आहे, वाद हा आहे की ते किती चांगलं, किती गुणवत्तापूर्ण आहे. म्हणजे आयुष्याची लांबी महत्त्वाची की खोली? जेव्हा मृत्यूची भीती कमी होते तेव्हा आपण का जगत आहोत हा प्रश्न जास्त मोठा होऊन समोर उभा राहतो. आणि हेच या सगळ्याचं सार आहे, नाही का? की आपण किती वर्ष जगलो यापेक्षा त्या वर्षांमध्ये किती जगलो, ते आयुष्य कसं जगलो हे जास्त महत्त्वाचं ठरतं.
विज्ञान तर आपल्याला आयुष्य वाढवण्याची शक्ती देण्याच्या वाटेवर आहे, पण खरा प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी आहे, ही शक्ती स्वीकारायला आणि वापरायला आपण एक समाज म्हणून, एक माणूस म्हणून खरंच तयार आहोत का? याचं उत्तर आपल्यालाच शोधावं लागेल. नक्की विचार करा.